पण तिथे फक्त बाबा आणि ही ताय होती. मग कोण सांगणार का खरं काय आहे आणि खोटं काय आहे ते? भीम बरोबर बोलतो या. मी शपथ घेऊन सांगते की मी खोटी नाहीये. मी पूर्ण आयुष्य देवाची दासी बनून त्याची सेवा केली आहे. आणि जर मी आता खोटं बोलत असेन तर आत्ताच्या आत्ता माझे प्राण निघून जातील. अवई खोटं बोलती हाय. काय तुला हे म्हणायचंय की ही देवाची खोटी शपथ घेत आहे? हा, ही खोटं बोलती या. गप्प बसा. तुम्ही जर देवाला मानत नसाल तर नका मानू, पण आमच्या श्रद्धेचा अशा प्रकारे अपमान नका करू. आमच्यापैकी कुणी बी असं नाही आहे जो देवाची खोटी शपथ घेईल. मग ही देवदासी देवाची खोटी शपथ का खाईल? आणि जर हिने खोटी शपथ घेतली असती तर इथल्या हितच मेली असती. हे देवाला अर्पण केलेली माळ आहे, जी माझ्या आजीने माझ्या आईला दिली होती आणि माझ्या आईनं मला दिली होती. आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी जेवढे मी कष्ट काढले हे माळ हातात घेऊन ते पार केले. माझा मुलगा जेव्हा इस्पितळात होता तेव्हा मी हीच माळ हातात घेऊन प्रार्थना केली होती का माझा मुलगा सकाळी बरा झाला. आणि माझा नवरा गेल्यानंतर असं वाटायचं की जणू ही माळ मला सांगते की मी तुझ्या बरोबर आहे. हा देव आहे माझा आणि याच्यावर माझी लय श्रद्धा आहे, लय आहे. पण महाराज, पंचायती समोर आपण हे कसं सिद्ध करणार की रामजी दोषी आहे? प्रमाण बघ, पंचायतीत जे पण लोक असतील ते धर्माच्या नावावर खूपच संवेदनशील असतील आणि तुला सतत धर्माला प्रथम स्थान द्यायचंय. लोकांना धर्माच्या नावावर भुलवायचंय आणि त्यांच्यामधलाच कोणी एक येईल धर्माची चापलुसी करायला. त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून चालवायला हवी. प्रत्येक गर्दीत अशी लोक असतातच. मी याची शपथ घेऊन सांगते की जर मी कणवरही खोटं बोलली असेल तर मी आत्ताच्या आत्ता मरून जाईन. तर रामजी, काय तू या म्हाताऱ्या आईची आस्था आणि श्रद्धेची शपथ घेऊन सांगू शकतोस? नाही. बघा, हे काय बोलताय तुम्ही? बाबा तुम्ही शपथ घ्या की. शपथ घ्या ना तुम्ही. समजवा की असली. अहो काय करताय? रामजी, तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. रामजी, आपल्यामध्ये भी जातीच्या समस्या लय आहे, पण आम्ही कवा बी तुझ्या चारित्र्यावर बोट नाही ठेवलं. तू लय खालच्या पातळीचा निघालास बघ. अहो तुम्ही काय करताय? तुम्ही शपथ घ्या ना. वय बाबा, तुम्हासनी माहिती आहे हे समधे आरोप खोटे आहे.
तर सिद्ध झालं की रामजी दोषी आहे आणि त्याला शिक्षा अवश्य मिळायला हवी. तर शिक्षा तुम्ही लोक ठरवा. पण आपण दिवसाच्या उजेडात नाही जाऊ शकत. लोक पाहतील, वेगवेगळी बोलणी करतील, आणि जर कोणी मला ओळखलं आणि माझ्या घरच्यांना सांगितलं की मी कुठे आहे, तर ते जबरदस्ती मला घेऊन जातील आणि मला माझ्या घरी परत नाही जायचंय. तर मग आपण रात्रवानाची वाट बघूया आणि मग रात्रीला घरी जाऊया. मी काही खायला प्यायला मिळतं का बघतो. महाराज, याला कोणती शिक्षा द्यायची आहे हे सर्व तुम्ही ठरवा. पण याला शिक्षा अशी मिळायला पाहिजे ज्याने या अधर्मी माणसाला आपला धर्म समजेल आणि याने जे घाणेरडे काम केलंय त्याची शिक्षा त्याला नेहमी त्याच्या आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे. शेठजी एकदम बरोबर बोलतात. तुम्ही समजे खरंच रामजीला अशी शिक्षा द्या की यानंतर हा आम्हाला कधीच आपलं तोंड नाही दाखवणार. हे काय बोलताय? रामजीकडनं आम्हाला अशी अपेक्षा नव्हती वहिनी. नाही, माझे बाबा निर्दोष आहेत. बघा, हा दोषी सिद्ध झालाय. याला पापाची शिक्षा मिळायलाच हवी. तुम्ही लोक शांत राहा. नाही. चला मागे, चला. हे बघा, मी तुम्हा समध्या लोकांची माफी मागते. महाराजजी, सरपंचजी, समध्या स्पृश्य जातीच्या माणसांची मी माफी मागते. पर बदला घेण्यासाठी असा आरोप नका लावू यांच्यावर. असं नका करू. हे अभिमान आहे आम्हा समध्यांचा. मी समध्यांची माफी मागते. सोडा त्यासनी. भीमाबाई, मीरा, तुम्ही लोक घरला जावा. यासने जे बरोबर वाटेल ते यासने करू दे. हे काय बोलताय तुम्ही? भाऊ, आम्हा समध्यासनी माहितीये तू असं नाही करू शकत. मग तू या लोकांचं कसं पाहिजे ऐकतोस? तू सांग की या लोकांनी. तुम्ही काहीतरी बोला. तर मग शिक्षा ठरलीये. रामजीच्या डोक्यावरचे केस काढले जातील. याच्या चेहऱ्याला काळं फासून एका गाढवावर बसून याला संपूर्ण गाव फिरवून आणा. कारण एक घाणेरडं काम करणाऱ्याची मिरवणूक एका घाणेरड्या प्राण्यासोबत काढली जाऊ आणि मग सोडून द्या ह्याला भटकण्यासाठी. त्यामुळे हा स्वतःच्याही घरी जाणार नाही आणि दुसऱ्यांच्याही घरी राहणार नाही. आणि भूक लागलीच तर भीक मागून आपलं पोट भरेल. पण हे सुनिश्चित करा की याला भीक सुद्धा मिळणार नाही मंदिराशिवाय. जेव्हा मंदिरातून मिळालेल्या भिकेने आपलं पोट भरायला लागेल तेव्हा याला समजेल मंदिर काय असतं, देव काय असतो, आस्था काय असते आणि धर्म काय असतो ते. वा महाराज, किती अद्भुत न्याय केलाय तुम्ही. अशा माणसाला अशीच शिक्षा मिळायला पाहिजे. बरोबर न्याय आहे. बरोबर आहे, एकदम बरोबर बोलवा आहे. त्या नावेला. थांबा ना. असं नका करू.
बाळा, लक्ष दे. एक प्रकारे सौताला विश्वास द्यायचा असतोय की पुऱ्या जगामध्ये आता फक्त तू आहेस आणि ती गोष्ट ज्याच्यावर तुझं लक्ष आहे, बाकी काही बी नाही. बाबा निर्दोष असण्याचा पुरावा कुठनं आणू? आपण सगळे जाणताच की सकाळी सकाळी दूध फळ भाजी आणायची जबाबदारी माझी असते. आज सकाळी फळ दूध भाजी घेऊन मी परत येत होते तर रस्त्यात हा अस्पृश्य माणूस मी सकाळी सकाळी दूध आणि भाजी आणायला गेलो होतो आणि घेऊन परत येतच होतो की माझ्या पुढे येऊन सौता वाईट कृत्य करायला लागली आणि नंतर लोकांनी बोलून मला अडकवलं आणि बोलली की मीच्या संग वाईट कृत्य करतो म्हणून. आपलं काम तर झालंय. जेवढी सुद्धा इज्जत होती सगळी मातीत मिळून गेली. अरे या माणसाचं टक्कल कर. तुम्ही लोक काहीतरी बोला. तुम्हासनी माहिती आहे हे समज खोट आहे. ते असं कवाच नाही करू शकत. महाराज, हा तर अस्पृश्य आहे. म्या याला स्पर्श नाही करू शकत. पर तुमची आज्ञा आहे तर आम्ही तसंच करू. पर त्याआधी आम्हाला आमच्या सुरक्षेचं बघावं लागेल. म्हणजे याचा स्पर्श आम्हाला नाही होणार. अरे बसवा त्याला इथं. नाही. मागो मागो चल. ए, तू का थांबलायस? तू आपलं काम कर. हा तर येईल इथे भाषण देईल, परंतु तुझ्या या भाषणाने काहीच होणार नाही बरं का. भाषण नाही, पुरावा देणार आहे.
काय आहे हे? याच्यात दुधाचा तांब्या आणि भाज्या आहेत. हे मला तिथेच पडलेलं सापडलं जिथं या बाबासनी भेटल्या. तर हा काय पुरावा झाला? मला एक गोष्ट सांग भीमराव, या पिशवीमुळे तू आपल्या बाबाला निर्दोष कसा सिद्ध करणार आहेस? हं? शेठजी, यामुळेच माझे बाबा निर्दोष सिद्ध होतील. असं या पिशवीनं तू तुझ्या बापाला निर्दोष सिद्ध करणार आहेस? ठीक आहे, मग करून दाखव, आम्ही बी बघतो. कर कर. माझ्या बाबांच्या मते ते दूध आणि भाज्या घेऊन येत होते आणि यांच्या मते त्या बी दूध आणि भाज्या घेऊन येत होते. मग याप्रमाणे तिथं 2 पिशव्या मिळाल्या पाहिजेत. पण तिथं 2 नाही, फक्त एकच पिशवी होती आणि ती म्हणजे ही. हो हो, ही पिशवी माझीच आहे. तुझे बाबा खोटं बोलतायत. अच्छा, जर ही पिशवी तुमची आहे मग हे पण सांगा का कोणकोणत्या भाज्या तुम्ही घेऊन येत होता? सांग ह्याला. काय झालं सांगा की. तुम्ही पण तर भाज्या आणायला गेला होतात ना, आणि आज सकाळीच गेला होतात. मग तुम्हासनी तर लक्षात असेल ना. आणि हे तर तुमचं रोजचं काम आहे आणि रोजचं काम माणूस कधीच विसरत नाही. म्हणून सांगा का कोणकोणत्या भाज्या आहेत या पिशवीत? होय होय, सांगा सांगा. कुठली सांगा, भाजी सांगा, आहे कोणत्या त्यात? भाज्या आहेत? कुठल्या कुठल्या भाज्या आहेत ते सांगा. सांग ह्याला. हो, मग त्याच्यात बटाटे आहे, गोबी आहे, पडवळ आहे. नाही, मेथी होती, कारली होती, हिरवी मिरची होती आणि शेंग होती. कोबी आणि पडवळ लय महाग होती, ज्याला विकत घेण्याची अजून माझी पात्रता नाही. हे बघा शेंगा, बघा बघा की. हे बघा मेथी. हे बघा कारलं. आणि ही आहे हिरवी मिरची. याशिवाय यात काय बी नाही आहे, तुम्ही बघू शकता. बघा सर्व भाज्या बरोबर आहेत, सर्व भाज्या बरोबर आहेत. नाही बाबा, आज भले तुमची परिस्थिती महाग भाज्या घेण्याची नसेल, पण तुम्ही आज यांच्या धर्माला, यांच्या देवाला, यांच्या श्रद्धेला आणि यांच्या विश्वासाला ऐकण्यापासून नक्कीच वाचवलं बाबा.